आज आपण 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारीची न्यूज डिस्कस करणार आहोत. चला तर मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज बघा. रस्ते विकासासाठी 7,000 कोटी रुपये, ग्रामविकास विभागाची योजना. चला त्यातील महत्त्वाचे पॉईंट बघूया. केंद्राच्या बघा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या वाढविताना सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केलेली आहे. म्हणजे केंद्राच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या आधारावर धर्तीवरच राज्यात बघा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवली जात आहे. तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने महापालिका, नगरपालिका यांच्या हद्दीपासून 10 किलोमीटर तर नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतरापासूनच्या रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच नदीपात्राला समांतर खदानी किंवा वाळू काढण्याच्या ठिकाणांकडे जाणारे रस्ते, डोंगरी भागातील रस्ते, औद्योगिक क्षेत्र किंवा साखर कारखान्यांच्या क्षेत्राबाहेरील रस्त्यांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. संविधानाविषयी जी दररोज माहिती येते त्यातलं बघा आज जे काही महत्त्वाचे पॉईंट आले ते बघू आपण. भारतीय संविधान आहे ते लिहिण्याचं काम कोणी केलेलं आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहिण्याचे काम पूर्ण केलेलं आहे. तर त्यांना लिहिण्यासाठी किती वेळ लागलेला आहे? 6 महिने वेळ लागलेला आहे. आणि इटालियन शैलीत लेखन केलेलं आहे. ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी या हस्तलिखितांची सुंदर सजावट केलेली आहे. आणि आजही ही हस्तलिखिताची प्रत संसदेच्या ग्रंथालयात हेलियम भरलेल्या चौकटीत जतन केलेली आहे. ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बघा. हे कोणत्या वायूमध्ये जतन करण्यात आलेलं आहे म्हणून हेलियम भरलेल्या चौकटीत जतन केलेली आहे. आणि कोणी लिहिली त्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. संविधान कोणी लिहिले असा क्वेश्चन आलेला आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी. दिल्लीत एक आंदोलन चालू आहे बघा शेतकऱ्यांचं. तर कशाविषयी आंदोलन चालू आहे आणि त्यातील काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत मी या लेखामधनं. तर शेतकरी संघटनाच्या मुख्य मागण्या काय आहेत तर किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावं या मुख्य मागणीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करा. कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांसाची आयात कमी करा. आयात शुल्क वाढ करा. 58 वर्षावर शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करा. दरमहा 10,000 रुपये पेन्शन द्या. आणि शेतजमिनीचे संपादन 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार करा. केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात. लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा आणि भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे. पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करून शेतकरी हिश्श्याचे हप्ते सरकारने भरावे आणि नुकसानीचे मूल्यांकन शेतकरीनिहाय करावे आदी मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सीमेवर धडक घेतलेली आहे. शेतकऱ्यांची जी मागणी आहे एक हमीभावासंबंधित, तर त्यातील महत्त्वाचं पॉईंट बघू आपण. सध्या केंद्र सरकार बघा देशभरातील एकूण 23 प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करते. त्यात प्रामुख्याने काय समावेश होतो तर भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, मोहरी, तूर आणि कापूस या शेतीमालाचा समावेश आहे. आणि स्वामीनाथन यांनी काय शिफारस केलेल्या आहेत नेमक्या तर पिकाच्या किमान आधारभूत किंमत ठरविण्यासाठी. तर केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने 3 सूत्रे निश्चित केलेली आहेत. त्यानुसार हमीभाव ठरतो. 2 हे पहिले सूत्र आहे. या सूत्रानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरला जातो. आणि दुसरे सूत्र आहे 2 अधिक FL कौटुंबिक श्रम. या सूत्रानुसार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे श्रम उत्पादन खर्चात मोजले जाते. केंद्र सरकार आज जो हमीभाव जाहीर करते ते 2 FL या सूत्रानुसार निश्चित केला जातो. भारतातून दिवंगत कृषीतज्ञ MS स्वामीनाथन यांनी हमीभाव देताना व्यापक अर्थाने उत्पादन खर्च गृहीत धरण्याची शिफारस केली होती. आणि त्यांनी या 2 सूत्रासह तिसरे सूत्र मांडले होते. ते असे होते की बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम
यासोबतच शेतीतील जी गुंतवणूक केली जाते त्या पैशावरील व्याज आणि शेतजमिनीचे भाडे निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला पाहिजे, असं स्वामीनाथन आयोगाचं म्हणणं होतं. हा खर्च उत्पन्न खर्च म्हणून धरावा आणि त्यात 50% भर घालून हमीभाव मिळवावा, अशी शिफारस स्वामीनाथन यांनी केलेली होती. तर शेतकरी आंदोलनात बघा, भूसंपादन 2013चा कायदा, या कायद्यानुसार भूसंपादन करा अशी जी मागणी होती, तर तो कायदा काय आहे त्याविषयी माहिती बघू आपण. तर ब्रिटिशकालीन 1894च्या भूसंपादन कायद्याऐवजी नवा भूमी संपादन, पुनर्वास आणि पुनर्वसन कायदा 2013मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केला होता. मात्र या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सत्तेत आल्यावर जुलै 2015मध्ये एक अध्यादेश काढून 2013च्या कायद्यात बदल केला आहे. आणि ह्या 2013च्या कायद्यात सरकारी कामांसाठी खाजगी सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन घेताना संबंधित जमीन मालकापैकी 80% लोकांची संमती आवश्यक होती. मोदी सरकारने ही अट काढून टाकलेली आहे. आणि भूसंपादनाने होणारे सामाजिक परिणाम आणि देशाच्या अन्न सुरक्षेचा मुद्दाही वगळलेला आहे. चला 15 तारखेची न्यूज बघूया. पहिली न्यूज बघा, अतिविशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा आणि सवलती. तर राज्यात विशेषतः अविकसित भागात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी प्राधान्य क्षेत्र व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना राज्यात आकर्षित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि राज्याचा सध्याचा विकास दर किती आहे, तर 8 ते 9% राज्याचा लक्षात असतो. पुढची न्यूज बघा, उत्पादन क्षेत्राला PLIचे प्रोत्साहन. तर देशांतर्गत उत्पादनात आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने तयार केलेली PLI योजना क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचा आणि जागतिक स्तरावरील कुशल उद्योजक तयार करण्याचा प्रयत्न करते. आणि तिच्या व्यापक उद्दिष्टामध्ये रोजगार निर्मिती, भरीव गुंतवणूक आकर्षित करणे, निर्यातीत वाढ करणे आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा समावेश आहे. कशात, तर PLI योजनेत. PLI योजनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, वाहने, सौर पॅनल्स इत्यादीसारख्या हरित तंत्रज्ञान क्षेत्रात PLI योजना FAME योजनेशी जोडण्यात आलेल्यामुळे आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापरात वाढ करण्यात येत असल्यामुळे भारताला अपारंपरिक ऊर्जाविषयक NDC उद्दिष्टाचा विस्तार करण्यास मदत मिळालेली आहे. दररोज जे संविधानाविषयी लेख येतो आहे तो आज पण आलेला आहे. यात काय दिलेलं आहे बघा, कुठल्या भागात कुठले चित्र काढण्यात आलेले आहेत. एकदा वाचून घ्या तुम्ही. एखाद्या दिवस डायरेक्ट क्वेश्चन आला तर येऊ शकतो की ह्या भागावर म्हणजे राज्याकडून हे चित्र आहेत का, असे तसे. तर तुम्ही फक्त वाचून घ्या. पुढची न्यूज बघा, समृद्धीमुळे बदललेल्या वाटा वन्यजीव स्वीकारतात का. तर यातील एक पॉईंट महत्त्वाचा आहे. नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरच्या महामार्गावर वन्य प्राण्यांसाठी एकूण 9 हरित उड्डाणपूल आणि 17 भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग अंतर किती आहे, तर 701 किलोमीटर, लक्षात द्या. पुढची न्यूज बघा, तमिळनाडू विधानसभेत एक राष्ट्र एक निवडणूक धोरणाविरोधात ठराव. तर एक राष्ट्र एक निवडणूक धोरण राबवून देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आणि यांच्या बाबतीचा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली विचारू शकतो बघा, लक्षात असू द्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. आणखी एक न्यूज आहे बघा, प्रधानमंत्री सूर्यघर योजना जाहीर. तर देशात सौर ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली जात आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत.